बाबा काय नाव आपला परिचय काय? शिवाजी भाऊसाहेब गेवडे, कारेगाव, माजी डेप्युटी सरपंच. कारेगावचे सरपंच. दादा आता निवडणूक लागली आहे जिल्हा परिषदेची, उमेदवार काय कसा असावा? उमेदवार पारदर्शक, शिकलेला आणि समाजाची 24 तास काम देणारा उमेदवार असावा. आता तुम्ही एका गावचे उपसरपंच राहिलेत, हा तुम्हाला कामाची जाण आहे, हा काम कसं होतात, विकास कामांची कशी असते ते तुम्हाला अंदाज आहे. मग आता हे जे उमेदवार दिलेत हा तुमच्यापर्यंत पोहोचलेत का उमेदवार? काही नावं आलीत का तुमच्यापर्यंत? हा आलेत ना आमच्यावर. कोण कोण उमेदवार आलेत तुमच्यापर्यंत? शंजू पवळे पेठचे सरपंच आणि नारोडीचे ते वले मॅडम ती सरपंच, ते दोन्ही आमच्या पोचले. बरं, तुमच्यापर्यंत उमेदवार पोहोचलेत. काय उमेदवार कसा असावा? लोकांची सुखदुःखात जाणारा असावा, सतत लोकांशी कार्यरत असावा, लोकांचा प्रश्नाची त्याला जाण असावी आणि काय अडचणी हे सोडायची त्याची पात्रता असेल. मग आता नवीन माणसाला संधी काय? तर पाठीमागे जिल्हा परिषदेला दरेकर होते, ते होते का? आता नवीन माणसाला संधी द्यायची का? त्यांना संधी द्यायची? दरेकरांच्या मिसेस उभे आहेत आता पुन्हा एकदा. ना आता नवीन चेहरा म्हणून संजय पवळे ना, याचं कामही चांगलं आहे. तो आज सरपंच असून 24 तास कोणत्या अडचणीला सतत ऑफिसला उभा आहे, एकही दिवस गैरहजर नाही कामासाठी. आता काय ठरलं तुमच्या गावामध्ये? एकंदरीत कोणत्या उमेदवाराला मतदैक्य राहील तुमच्या भागामधून? संजू पवळे आणि होलेबाई ती जिल्हा परिषद उमेदवार मंगलताई उल्ले. मंगलताई होले. बरं, त्यांची काही कामं ह्या भागात झालीत का? कोणती कामं, विकास कामं? पहिल्यांदाच आहे नवीन ना, पण संजू पवळ्याचं काम म्हणजे साहेबाच्या माध्यमातून कामं झाल्यात भरपूर. काय म्हणजे? वळसे पाटील. काय कामं झालीत वळसे पाटलांची? वळसे पाटलाने आमच्या गावात 70 ते 80 20 लाखाची विहीर ते दिले, पाईपलाईन, सिमेंटाचा रस्ता दिलं, स्मशानभूमीचं शेड तयार केलं, परत एक सभा मंडप दिला, परत दुसऱ्या देवळाला सभा मंडप दिला, परत गटार पाईपलाईन हे केली. ही जी काही कामं होती गावातली ती पूर्ण त्यांनी पूर्णत्वात नेली. एवढी कामं झाली, या विकास कामाचा फायदा उमेदवारांना होईल का? मग प्रश्नच नाही ना, सामनेवाल्याचं कामच सांगता येत नाही तर त्याला मतदान जाईल कसं? दरेकर तर सांगत आम्ही पेयजल योजना आणली, पाणी पुरवठा योजना आणली, पाईपलाईन केली. अहो दरेकरांनी आणली म्हणजे बंटी पाटील तिथं अध्यक्ष असताना आणली ना, साहेबाच्याच माध्यमातून आलेली का? दरेकर मोठा अध्यक्ष होता का जिल्हा परिषदला? अध्यक्ष कोण? बंटी पाटील. बंटी पाटलाच्या मंजुरीनेच हे काम इथपर्यंत आले ना. आता त्या पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली का? पाणी आले का? पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली आहे, येरे तयार झाली, पण साहेबांनी एवढं सहकार्य करावं. तातडीने आम्हाला उन्हाळ्याच्या पाण्याची गरज आहे प्यायच्या, ते पाण्यासाठी तातडीने साहेबांनी चालू करावं. आणि हे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीने दिलेले ते त्यांना या पठारातून मतदैक्य राहील का? समोरच्या शिवसेनाच्या पॅनलला इथं या ठिकाणी नाही, या दोन्ही उमेदवाराला आहे ना मताधिक्य राहील. किती टक्के मतदैक्य या पठारा भागातून राहील? त्यांना जवळ आमच्या गावातून 80-85% मतदान होईल. बाकी गावातून 60-70 65 अशा प्रमाणे दर गावात लीड राहणार. नाही, या भागातून कोण निवडून येईल 100% तुम्हाला अशी खात्री आहे? संजू पवळे आणि ते होलेबाई 100% येणार.